जय भीम नमो बुद्धाय. आपण जर आंबेडकर राईट्स चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करा. व्यासपीठावरती उपस्थित ओबीसी संघटनेचे असणारे अध्यक्ष शेंडगेजी, त्याच्याच बरोबर प्राध्यापक टी.पी. मुंडेजी, व्यासपीठावरती उपस्थित किसन चव्हाण, आपल्याकडून निघून गेले ते असणारे माजी खासदार महात्मेजी, सर्वांची नावं घेत नाही, त्यांनी मला असणारा माफ करावं. उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, ओबीसीच्या आंदोलनातली 3 जण आहेत की ज्यांचा आपल्याला कधीही विसर पडू नये अशी असणारी परिस्थिती आहे. ती 3 मंडळी म्हणजे ज्यांनी ओबीसीच्या आंदोलनातलं असणारं पहिलं पुस्तक लिहिलं. '80च्या दशकामध्ये लिहिलं. मुंबईचे रहिवासी होते, कोळीवाड्याचे रहिवासी होते, सन्माननीय जनार्दन पाटील. जनार्दन पाटील यांचं जोपर्यंत पुस्तक येत नव्हतं तोपर्यंत समाजाला नेमका ओबीसी काय घटक आहे आणि त्यांच्या पुस्तकाच्या पाठीमागे त्यांनी ओबीसीमध्ये येणारा जो समूह आहे त्याची महाराष्ट्रामध्ये येणारा जो आहे त्याची पहिल्यांदा असणारी यादी त्यांनी प्रसिद्ध केली आणि त्यावेळेस काही प्रमाणात स्पष्टता यायला सुरुवात झाली. नाहीतर हे मंडलचा आयोग, हे ओबीसींचा आयोग नाही, तर हे आदिवासी आणि एससी यांना अधिक आरक्षण पाहिजे आणि त्याचं नाव मंडल आयोग अशा रीतीने प्रचार त्या ठिकाणी झाला होता. ही आम्हाला अडचण सगळ्यांना होतो. ती अडचण असणारं जनार्दन पाटील यांनी असणारं पहिल्यांदा ती लिहिलं. मंडल आयोग जो आहे तो पायावरती उभा केला. मंडल आयोगामधल्या असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या जमाती आहेत, समाज आहेत, त्यांची नावे उल्लेख केली आणि चॅलेंज केलं की हे ओबीसीचं म्हणणं खरं आहे किंवा खोटं आहे अशा रीतीनेच त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या ह्या प्रश्नामुळे त्या काळी चर्चा बंद झाली आणि एका बाजूला असा जनार्दन पाटील आणि दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशमध्ये नरेंद्र यादव काँग्रेसमधले होते. त्यांनी आंदोलन उभं केलं की मंडलचा आयोग आलेला आहे, तो स्वीकारला गेलेला आहे. त्यावेळेस इंदिरा गांधी ह्या असणाऱ्या पंतप्रधान होत्या 84-85 साली आणि प्रेशर त्यांच्यावरती टाकण्यात आलं की तुम्ही हे मान्य करा. त्यावेळेच्या सरकारने टोलवण्यासाठी विधानसभेचं काय म्हणणं आहे हे मागवण्याचं पत्र पाठवलं आणि प्रत्येक विधानसभेला तुमचं म्हणणं आहे ते पाठवा म्हणून असे रीतीने सांगण्यात आलं. आपल्याला माहित आहे की विधानसभेमध्ये चर्चा कशी झाली असेल, काय झाली असेल आणि ते पूर्णपणे त्यावेळेस असणारा भाषणात पडला अशी असणारी परिस्थिती आहे. ते पुढे आलं नाही. सत्ता
आज जसं आपण सत्ता बदल असं म्हणतोय त्याही वेळेस सत्ता बदलाची चर्चा झाली. इंदिरा गांधींची असणारी हत्या झाली, राजीव गांधी आले, मेजॉरिटीने आले, त्याच्यानंतर सत्ता आली काँग्रेसची आणि त्याला चॅलेंज देऊन म्हणून असणारं सगळे विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्या सगळ्या विरोधी पक्षांचं असणारं त्या काळचं असणारं नेता जे आहेत हे विश्वनाथ प्रताप सिंग होते. ज्या दुसरं ह्या ओबीसी लढ्यामधला आम्ही तर लढ्यातच होतो. ते एका चर्चेमध्ये की बोफोर्सच्या प्रश्नाने आपण असणारं सत्तेमध्ये आलो. आता पुन्हा बोफोर्सने आपण काही सत्तेमध्ये येणार नाही आणि पुन्हा बोफोर्समुळे सत्तेमध्ये येणार नाही तर आपल्याला एक सामाजिक वर्ग आपल्या बरोबर जोडावा लागेल आणि हा सामाजिक वर्ग आपण जोपर्यंत जोडत नाही तोपर्यंत आपली असणारी सत्ता चिरंतन होत नाही अशी परिस्थिती आहे. आणि मग ते जोडायचं कसं तर हा मंडल कमिशनचा आयोग जो आहे तो आपण स्वीकारला पाहिजे. एक नवा सामाजिक आशय आपण या देशाच्या राजकारणामध्ये आणतोय. व्ही.पी. सिंगाने तो असताना मान्य केला आणि त्याचा GR काढला. हे जसं मान्य होईल असं लक्षात गेलं तर त्याच्यामधला असणारा तिसरा एक विलन आहे आणि त्याचंही नाव आपण असणारा विसरता कामा नये. दुर्दैवाने त्याच्या आई वडिलांना आजही मी नमन करतो. तो या चळवळीतला बळी असं मी त्या ठिकाणी मानतो. अनेक जणांना माहित नसेल दिल्लीमध्ये महिलांचा मोर्चा निघाला होता आणि त्या दिल्लीमधल्या महिलांच्या मोर्चामध्ये प्लेस कार्ड होतं म्हणजे फळक होता आणि एकसारखा फळक होता आणि ते फळकामध्ये काय लिहिलं होतं की आम्हाला आरक्षण नको आणि आम्हाला आरक्षणातला नवराही नको. म्हणजे आम्हाला आरक्षणही नको आणि आरक्षणातला नवराही नको अशा असणाऱ्या पाट्या त्या ठिकाणी लावण्यात आल्या होत्या. आणि त्याच्याच मध्ये हा गोसावी नावाचा असणारा जो विद्यार्थी होता दिल्ली युनिव्हर्सिटी मधला त्याच्या विद्यार्थ्यांनी त्याच्या मित्रांनी त्याला असं सांगितलं की आपण विरोध केला पाहिजे. आपण असणारा फक्त तुझ्या पायावरती आम्ही असणारा घासलेट टाकतो, फोटो काढण्यात येईल, विद्यार्थ्यांचा विरोध आहे म्हणून त्याचा असणारा प्रचार केला जाईल. परंतु काही जण तिथले असेही होते की माचिसची काडी घेऊन होते. त्यांनी स्वतःच्या पायावरती घासलेट ज्यावेळेस टाकलं त्यावेळेस पाठीमागनं येऊन एकाने त्याला पेटवलं आणि तो पूर्णपणे जळाला अशी असणारी परिस्थिती आहे. हा इतिहास आहे. त्याला जाळण्याच्या पाठीमागचा जो भाग होता की देशामध्ये उठाव झाला नाही असं नाही, पण देशामध्ये उठाव झाल्यानंतर आपण निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय आता मागे घेतला जाणार नाही. सरकार टिकलं किंवा न टिकलं. आणि त्यावेळेस एका बाजूला मंडल आणि दुसऱ्या बाजूला राम मंदिर, बाबरी मस्जिद याचा वाद सुरुवात होता. भारतीय जनता पक्षाने मंडलला डायरेक्ट विरोध नाही, अप्रत्यक्षात विरोध आणि म्हणून मार्च आडवाणीने काढला
ते सरकार कोसळलं. हा इशू सरकारने व्हीपी सिंगाच्या सरकारने घेतलेला निर्णय हा कोर्टामध्ये गेला आणि कोर्टाने सांगितलं की मंडल कमिशनचा सरकारने घेतलेला निर्णय हा संविधानिक आहे आणि तो टिकेल हा निर्णय त्या ठिकाणी देण्यात आला. हा इतिहास आहे. आता हा इतिहास त्याच्यामधला आहे. या इतिहासातल्या 2 गोष्टी त्यावेळेसच्या करायच्या राहिल्या होत्या, का त्यावेळेस वेळ मिळाला. आणि तो म्हणजे की यादीमध्ये नाव घालणं आणि यादीमध्ये नाव काढणं, जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांची जी पद्धत आहे, आता ती पद्धत अशी आहे की राज्याला नावं घालता येत नाही किंवा राज्याला सुचवताही येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. केंद्राने एकदा निर्णय घेतला की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब याच्या यादीमध्ये कुठल्या तरी राज्याला सुचाव करायचा असेल तर तिकडनं पत्र निघतं. तिकडनं पत्र निघालं किंवा राज्यामध्ये कॅबिनेटची बैठक होते आणि कोणाचं तरी सुचवायचं असेल तर एक कमिटी तयार केल्या जाते कॅबिनेटची. त्या कॅबिनेटचा कमिटीचा रिपोर्ट होतो. तो रिपोर्ट असणारा कॅबिनेटमध्ये ठेवला जातो. तो स्वीकारल्यानंतर पुन्हा विधानसभेमध्ये जातो. तो विधानसभेने स्वीकारला मगच तो केंद्राला जातो. तो बदल करून घेतला राहिला होता, पण नंतरच्या कालावधीत तो बदल झाला. आता राज्याला कुठल्याही ओबीसीच्या यादीमध्ये नाव टाकता येणार नाही हे आपण असणारं लक्षात घ्या. त्याला टाकायचं असेल तर पार्लमेंटची शाश्वती त्या ठिकाणी घ्यावी लागते. राज्याचा होता अधिकार तो काढलाय आणि तो अधिकार आता केंद्राला गेलेला आहे. आणि म्हणून मी जे एवढे दिवस या आंदोलनातला अभ्यासक आणि या आंदोलनामध्ये काय होऊ शकतं हे जे पाहत होतो आणि आपल्याला जे म्हणत होतो आणि आजही आश्वासन देतो की शासनाला कोणाला जात देता येत नाही. शासनाला जात देता येत नाही. अस्तित्वात असणारी जात ही मागासवर्गीय आहे की नाही एवढाच फक्त निर्णय त्या ठिकाणी देतात. तेव्हा ती जात अस्तित्वात असली पाहिजे, तो समाज अस्तित्वात असला पाहिजे. तो समाज अस्तित्वात असेल, ती जात अस्तित्वात असेल तर मग ती मागासवर्गीय आहे की नाही याच्याबद्दल देऊ शकते. पण कुठल्या तरी नव्या जातीला जन्म देणं हा शासनाचा अधिकार नाही आणि तो घटनेने त्यांना दिलेला नाही हे आपण लक्षात घ्या. आणि त्यामुळे जरांगे पाटील यांनाही मी असं समजावून सांगितलंय की तुम्ही राजकारणासाठी करणार असाल तर फार चांगलं आहे. कारण ही सडलेली नेतृत्व जे आहे, ज्याचा असणारा उल्लेख आता असणारा शेंडेंनी केला, टीपी मुंडेंनी केला, हे सडलेलं जे नेतृत्व आहे हे त्यांच्याही समाजाला असणारा न्याय देत नाही आणि आपल्यालाही असणारा न्याय देत नाही. त्या जरांगे पाटलाच्या निमित्तानं असणारा नवीन नेतृत्व येणार असेल तर त्याला आपण असणारं स्वागत केलं पाहिजे. पण त्याला असणारं सांगितलं पाहिजे, बाबा रे आमच्या ताटामध्ये येऊ नको. बाबा रे तू आमच्या ताटामध्ये येऊ नको. तो
वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला मदत करतो. तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही तुला मदत करतो, पण आमच्या ताटामध्ये येऊ नको. आणि म्हणून मी मुंबईच्या सभेमध्ये म्हटलं की ओबीसीचं ताट वेगळं आहे आणि गरीब मराठ्याचं ताट वेगळं आहे, हे आपण असणारं लक्षात घ्या. जसं एससी आणि ट्रायबल दोघांनाही आरक्षण आहे, पण ट्रायबलचं आरक्षण ट्रायबलला, एससीचं आरक्षण एससीला. तशाच पद्धतीने ओबीसीचं आरक्षण ओबीसीला, आणि उद्या कदाचित कोर्टाने मान्य केलं की गरीब मराठ्याला आरक्षण हे त्याचं आरक्षण. ही दोन्ही ताटं वेगळी झाली आणि राहिली तर या महाराष्ट्रामध्ये बदल घडू शकतो, हे आपण असणारं लक्षात घ्या. इथलं राजकीय नेतृत्व जे आहे ते मी चोरांचं नेतृत्व आहे असं म्हणतो. हे चोरांचं नेतृत्व आहे. हे आपल्याला तो लुटतात, पण हे त्याच्याच समाजाला सुद्धा लुटतात, हे लक्षात घ्या. आता जमिनीचा आपण असणारा हिस्सा घेतला तर 2 एकर 3 एकर 4 एकर 5 एकर असा जर वर्ग आपण हा घेतला तर या महाराष्ट्रामध्ये 70% आहे. या महाराष्ट्रामध्ये 70% आहे. पण या 70% समाजवार जर आपण विभागणी केली तर 50% मराठा आहे. म्हणजे लहान शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी हा मराठा आहे. पण केंद्र शासन हमी भाव देतं, त्या हमी भाव लागू करण्याची यंत्रणा असताना ते लागू करत नाही. आता हमी भाव लागू करायचा असेल तर काय करावं लागेल? या ज्या सगळ्या बाजार समिती आहेत आणि त्या बाजार समितीचे जे डायरेक्टर आहेत त्यांना सारं सांगावं लागेल की जो हमी भाव आहे त्याच्यापेक्षा कमी विकलं गेलं तर तुम्हाला 5 वर्षाची सजा. भाव कमी गेला तर तुम्ही खरेदी करा ना. बाजार समित्या त्याच्यासाठीच उभ्या केलेल्या आहेत. पण ते होणार नाही, कारण का बाजार समितीचे डायरेक्टर, खासदार आणि आमदार हे नातेवाईक आहेत, हे आपण लक्षात घ्या. म्हणून एकमेकाला वाचवण्यासाठी हे मागे पुढे पाहत नाही आणि एक लुटारूंची व्यवस्था ह्या महाराष्ट्रामध्ये उभी झाली आहे. एक लुटारूंची व्यवस्था झाली. मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही बदलण्याचा प्रयत्न केला. नांदेडमध्ये कोणाला उभं केलं होतं? वंचित बहुजन आघाडीने. मतदान दिलं का? पण तू जिंकला का नाही? याचं कारण असं आहे की इथे जे शेंडेने सांगितलं की माझी मानसिकता लढण्याची नाही आहे, मी माझी लढण्याची मानसिकता केली पाहिजे. त्यांनी जे सांगितलं की आरक्षणवाद्यालाच मतदान दिलं पाहिजे. त्यांनी सांगितलं काय? आरक्षणवाद्यालाच मतदान दिलं पाहिजे. आपण ते करतो का? भारतीय जनता पक्षाचा अजेंडा काय आहे? भारतीय जनता पक्षाचा अजेंडा काय आहे?
आपण आरक्षण वाचवणं असं म्हणतोय, हे संविधान वाचलं तर आरक्षण वाचलं. हे संविधान वाचलं तर हे आरक्षण वाचेल. हे संविधानच वाचलं नाही तर आरक्षण कुठून वाचणार आहे? आणि म्हणून अधूनमधून भारतीय जनता पक्षाचा अजेंडा काय होतो? भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे की आम्हाला संविधान बदलायचं आहे. मी 2-3दा मोहन भागवतांची भेट मागितली पण झाली नाही, दिली नाही. का मी त्यांना निमंत्रण देणार होतो की बाई या संविधानाच्या माध्यमातून काय वाईट आहे तेवढं फक्त सांगा. काय वाईट आहे तेवढं फक्त लोकांना सांगा. पटलं आम्हाला तर आम्ही तुमच्या बाजूचे, तुम्ही आम्हाला पटवू शकला नाही तर तुम्ही आमच्या बाजूचे व्हा. पण आमने सामने येणार नाहीत. आणि आमने सामने काय येणार नाहीत तर त्यांना 12 बलुतेदाराच्या हातामध्ये सत्ता जाता कामा नये. नरेंद्र मोदीचा असणारा समाज जो आहे तो आपल्या नांदेडमध्ये आहे का? मी इथे निवडणूक लढवलं म्हणून मला गावांगाव माहिती आहे. आहे का नरेंद्र मोदीचा माणूस समाज इथे? नाही ना. समजा उद्या बीजेपी जे म्हणते की अध्यक्षही पद्धत आणायची, म्हणजे अमेरिकेसारखी अध्यक्ष पद्धत आणायची की लोकांनीच अध्यक्ष निवडायचा, लोकांनीच अध्यक्ष निवडायचा, असं जर झालं असतं तर नरेंद्र मोदीला आपल्या इथनं मतं मिळाली असती का? हे जे संविधान बदलण्याची जी चर्चा चालली आहे त्याचं मूळ कारण इथला तेली आहे, तांबुळी आहे, कुंभी आहे, लोहार आहे, सोनार आहे, धनगर आहे, मराठा आहे, हुशार आहे, लोकांचा विश्वास संपादन करू शकतो, लोकसभेच्या मतदारसंघातून निवडून येऊ शकतो, तर या देशाचा तो पंतप्रधान होऊ शकतो. कारण का मतदारसंघ लहान आहे. आणि म्हणून इथल्या वेगवेगळ्या समूहाला पंतप्रधान होण्याची, निवडून येण्याची संधी आहे हे आपण लक्षात घ्या. जे अध्यक्षीय पद्धत आणते, मला एक सांगा, कुंभार जो आहे तो लोहाराला मतदान देतो का? देणार वेगळा, देतो का विचारतो मी. देण आहे ना. मग तुमचं मत जाणार कोणाला? तर ब्राह्मणाला जाणार. बाटलाला जरी गेलं तरी त्या राज्यापुरतं बाजूच्या राज्यामध्ये पाटील आहे का? RSS ही संघटना कुणाची? तेव्हा त्यांचाच पंतप्रधान कायमचा कसा होईल हे राजकारण चाललेलं आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून संविधान बदला म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे महात्मा फुलेपासून शाहू महाराजांपर्यंत बाबासाहेब या सगळ्यांनी सामान्याच्या हातामध्ये सत्ता आणून दिली. सामान्यातला सामान्य माणूस इथला सत्ताधारी होऊ शकतो. शिक्षणाची दारं खुली करण्यात आली. उद्याचा व्यवसाय या ठिकाणी करू शकतो. ही अध्यक्षीय पद्धत आली तर या सोयी काही राहतील का? एकदा अध्यक्ष खुर्चीवरती बसला तर 5 वर्षासाठी बसला.
5 वर्षासाठी बसल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की शाळेच्या ज्या फी आहेत या दर वर्षाला 5 लाख होतील. किती जण 5 लाख देऊ शकतात हात वरती करा. आताच देवेंद्र फडणवीसने सांगितले की आम्ही 25,000 प्राथमिक शाळा बंद करणार आहोत. $25,000 प्राथमिक शाळा आम्ही बंद करणार आहोत. होणार काय आहे? होणार एवढंच आहे की खासगी शाळा सुरुवात होतील आणि त्या खासगी शाळेमध्ये 50,000 60,000 फिया होतील. देऊ शकता का? आणि म्हणून जो लढा महात्मा फुलेंनी सुरुवात केला, बाबासाहेबांनी सुरुवात केला, शाहू महाराजांनी सुरुवात केला की शिक्षण हे सर्वांच्या दारी असलं पाहिजे, सर्वांच्या आवाक्यामध्ये असलं पाहिजे. कारण का शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी पिळेल तो गुरकाल्याशिवाय राहणार नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. ओबीसीला आरक्षण मिळालं की न मिळालं? मिळालं की न मिळालं? तुमच्या नातेवाईकामध्ये एक तरी डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, अधिकारी झाला? 90च्या अगोदर तुमच्या घरामध्ये डॉक्टर होता का? आरक्षणामुळे बदल आला. जी जागा आपल्याला मोकळी नव्हती त्या जागेमध्ये आपण गेलो. सत्ता कशी राबवतात हे आपल्याला कळायला लागलं, निर्णय कसे घेतात हे आपल्याला कळायला लागलं. आणि जसं आपल्याला कळायला लागलंय तसं पुन्हा काढून घेण्याच्या नावाने चाललेला आहे. मोदींनी असं म्हटलं की 22 तारखेला दिवाळी साजरी करा. माझं एवढंच त्याला म्हणणं आहे, तू आम्हाला 500-500 रुपये दे, आम्ही दिवाळी साजरी करतोय. तू आमचे खर्च कशाला करतोयस? 15 लाख देणार होतास, ते 15 लाख देऊ शकला नाही, 500-500 दे, अकाउंट आहे आमचं. ते घरकुलं तर मिळणार नाहीच, काय का उघड्यावरती तुम्हाला झोपवायचंच आहे. आणि म्हणून मी असं नरेंद्र मोदींना हात जोडून माझी विनंती आहे की आम्ही 22ला दिवाळी साजरी करतो, पण 500 रुपये दे ना. तो आमच्याच असणाऱ्या पोरांच्या तोंडातल्या घासातलं 500 रुपये कशाला काढतोयस? एक तर महागाई, अर्धी जण गावामधली 30च्या आसपास आहेत. वाईट वाटतं की अर्धी जणांची लग्न जमत नाही. काय का सासरा विचारतो नोकरीला आहे का? काय का मी एका बरोबर गेलो होतो, असंच ठरवण्यासाठी गेलो होतो. सासऱ्याने मला सरळ आतमध्ये बोलवलं आणि विचारलं, प्रकाशराव ठीक आहे तुम्ही आलात, मुलगी देतो, पण वर्षभरामध्ये ह्याला नोकरी लावता का? आता म्हटलं वर्षभर कालावधी दिलाय त्याच्यात होय म्हण. मी होय म्हणालो. एका पायावरती ते तयार झालं. तुमच्याकडे आज असणारा 10 एकर आहे त्याचा गरज नाही, तुम्ही चपरासी आहात तरी तो द्यायला तयार आहे, अशी असणारी परिस्थिती आहे. ही अवस्था आलेली आहे आणि भयानक व्यवस्था मी असं मानतोय. ज्या वयामध्ये त्यांनी असं एक नवं जीवन सुरुवात केलं पाहिजे
त्या वयामध्ये नवं जीवन सुरुवात करण्याची चर्चा होत नाही, ती या ठिकाणी दंगली कशा